काय चाललंय मित्रांनो, धावतो ऐ बहिणींना घेऊन जाताना भावाची जिम्मेदारी काय असते थोडक्यात उत्तर दे, सहस्पष्टीकरणासह उत्तर द्यायचं. सुरक्षित थांब, मी काय म्हणतोय, एका भावाची बहिणींबद्दलची जिम्मेदारी काय असते आणि कशी असते आणि कशी निभावली पाहिजे, हितनगरनं हल्ल्यापासून महागारी येईपर्यंत सगळं स्पष्टीकरणासहित उत्तर दे. हां, आणि बारक्या बहिणीपासून मोठ्या बहिणींपर्यंत. हां, सुरक्षितपणे नेऊन माघारी आणणं. कसं कसं तिथं जाताना नीट जाणं, तिथं त्यांच्यावर लक्ष ठेवणं. हां आणि परत नाही येताना घरी आणणं नीट. हां, गाडी कशीत आणणं, गाडी कशीत आणणं, 40-35. हां, दोन्ही बहिणींना व्यवस्थित नेणं. हां, काय तिन्ही बहिणींवर काय लक्ष जिम्मेदारी घ्यायची ती घ्यायची तुला. ऐ हा बाबा आहे तू काय. हा बाय. आणि बहिणींची काय जिम्मेदारी असते, काय असती, काय असते बहिणीची जिम्मेदारी. हां, काय असते, कोण काय म्हणलं तर भावाला येऊन सांगणे. हां, काय आपला सूर्या, आपला सूर्या, हां आपला सूर्या. हां, डॉन बोले तो काय मी नाही बघित कार्टून मला. हां तोड देंगे फोड़ देंगे. हां, चला असू द्या. छान वाटतं अशी बहीण भाऊ प्रेमाने जातात येतात. काय नाही, त्याला पण त्याची जिम्मेदारी सांगणं, त्याचं कर्तव्य काय सांगणं हे आपलं कर्तव्य आहे. नको फिकीर जगाची राणी, एक इशारा दे. नको फिकीर जगाची राणी, एक इशारा दे. म्हण की उगाच होईल बोबाटा, जरा दमान घे. त्रास झालाय बायकोला माझ्या, त्रास. सकाळधरनं बायको त्रासली, राडा 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 राडा. तिकडं झाडं लावायचे पल्ल्यात, इथं घरात पाणी व्हायचं पडलंय, पोरांचं उरकून द्यायचं पडलंय, आता लगेच JCP येईल, पुन्हा आकायचं पडलंय, राहिलेलं खड्डं चारी काढणं गरजेचं आहे. मग काय काय करायचं, आणि नवरा काहीच करत नाही. सकाळधरनं गाडी चालू करतो, बोंबलत फिरतो, इकडं जातो तिकडं करतो. मग त्रास पडला की कसं होतं मित्रांनो. तुमच्या अश्विनी ताईला थोडा त्रास पडला मित्रांनो. हां, नको फिकीर जगाची राणी, एक इशारा दे. नको फिकीर जगाची राणी, एक इशारा दे. नको फिकीर जगाची राणी. तर असं द्या मित्रांनो, बायकोची गंमत जम्मत करणं. हां, मस्तपैकी बागू बरं एक छान असा व्हिडिओ. आणि मी पण लय दमलो, तुम्हाला दावतो काय केलंय मी. तर असं द्या, ह्या गोष्टीवर आम्ही खूप दमलोय, सकाळपासून खूप काम करतोय. बरं काय म्हणते, 2 शब्द सांग, 2 शब्द बोलून जा. काय काय आज काय काय नियोजन आहे तुझं, आजचं नियोजन तुझं कामाचं कसं काय 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 शेड्यूल आहे. तर असं नाही मित्रांनो, सकाळनं उठले लवकर, JCP यायचं आहे, काम करायचं आहे. आणि हां, माझ्या डोळ्याला रांजण उडी आली, लय डोळा दुखतोय, तरी माझं काम चाललंय. असू द्या गोष्टीवर. आणि बायकोने सकाळ धरणं मस्तपैकी छानपैकी स्वयंपाक केला, भाकरी केल्या, चपात्या केल्या, घरं आवारली, हातरुणं काढली, मला चहा दिला. आणखी माझे 2-4 मित्र आले, पुन्हा चहा केला. त्याच्यानंतर पुन्हा चहा केला. नवरा जाऊन फिरून आला वस्तीवर येडा देऊन. त्याच्यानंतर नवऱ्याने काय काय केलं, झाडं सगळी बघितली, नियोजन केलं, कुठं कोणतं झाड लावायचं. सगळी झाडं जिथली तिथे रानामध्ये नेऊन ठेवली. 10-12 झाडं राहिल्यात, ती पण नेऊन ठेवायच्यात. एक 40 झाडं कमी पडल्यात, तिचं नियोजन करायचं आहे. किती झाडं बसताना आम्हाला काही नियोजन कळलं नव्हतं, पण आता समजलं. आणि मस्तपैकी छान अशी झाडं लावून काढायची. काय म्हणते ती, नको फिकीर जगाची राणी, एक इशारा दे. असा ती गाणं लय मला आवडलं आज. ती काय झालं, जुना बायकोचा व्हिडिओ मोहरा आला आणि त्याचा अश्विनी केलं असं केलं, नको फिकीर जगाची राणी, एक इशारा दे. मग ते गाणं काय झालं, सकाळनं मी गुणगुणतोय. आणि एखादं गाणं गुणगुणलेलं चांगलं असतं. कसं असतं, आपल्या सेहतीसाठी, तब्येतीसाठी आणि गाणं म्हणत काम करणं हा एक प्रकारचा एन्जॉय असतो. ठीक आहे, चला असू द्या ह्या गोष्टीवर. चला म्हणलं कोडा असाच एक मोकर व्हिडिओ. आणि माझा काम झाला मित्रांनो, काय सांगू, सगळी पावडर गेली का गेली. तर सकाळनं खूप असं काम पडलं मला. सगळी झाडं इथली व्हायची रानामध्ये तिकडं
2 झाडं, एका माणसाला फक्त 2च झाडं जातात एका टायमिंगला. आणि 80 झाडं इथनं तिथं न्यायची, ठेवायची, पुन्हा माघारी यायचं, पुन्हा न्यायची, ठेवायची. मग 40 हेल्पटा घालायच्यात. मग विचार करा. आणि 200 फूट अंतर लांब आहे. ठीक आहे, असले ह्या गोष्टीवर खूप असा मोठा व्हिडिओ येते. आणि थोड्या वेळाने JCB आल्यानंतर छानपैकी मस्तपैकी व्हिडिओ काढतो आणि कसं नियोजन आहे काय टाकतो. चल, आपल्या बकुबाईचं तिकडं फरशी धुयचं चाललंय. कसं राडा 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 सारखे कालवा करते. तिचं काय म्हणणं येतं, कतार असते. तुम्हाला थोडक्यात सांगतो. सगळं बाथरूमचं कॉकची फिटिंग आणली, सगळं आणलंय, जिथली तिथं केलंय. मग आणून घरात का ठेवलंय तुम्ही? पाण्याची टाकी आणून का जोडाना, का सायपन करा? सगळ्या गोष्टी तिला पाणी जागेवर पाहिजे, बेसिंगमध्ये पाहिजे, बाथरूममध्ये पाहिजे, आंघोळीच्या ह्याच्यात पाणी जागेवर पाहिजे. तिचं तरी काय चुकतंय? 25-30 हजाराचं कॉक आणलं, स्टीलचं सगळं आणले सिस्टीम, पण मी जोडाना. ठीक आहे, असू द्या, जोडून घेऊ आपण. आता झाडांना पाईपलाईन करणार आहे, त्याच्यामध्ये पाण्याची टाकी आणणं, स्टँड करणं, टाकी वर ठेवणं, सगळं काम करणं हे माझं परम कर्तव्य आहे मित्रांनो, आणि मी करून टाकू. तर असू द्या, बडे बडे बाता आणि संदीप खातोयला आता असं होऊ नये माझं. चला, म्हणलं एक छान असा व्हिडिओ काढा सकाळचं. शेड्यूल लावा. पोरं गेली, मग तुम्ही तर पाहिलं सुरुवातीलाच. ठीक आहे, असू द्या, व्हिडिओ काढून तेवढा खूप मोठा होईल. ठीक आहे, चला तर बाय सगळ्यांना.